माननीय प्रधानमंत्री जेव्हाही ज्या ज्या एअरपोर्टवर थांबतात आणि त्यावेळी जरी शॉर्ट पिरियड असेल 5 मिनिटाचा असेल 10 मिनिटाचा असेल त्यावेळी आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, तालुक्याचे प्रमुख, काही भजन मंडळाचे प्रमुख, सामाजिक संस्थाचे प्रमुख, आज नागपूरमध्ये 30च्या वर 30 कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांशी संवाद मोदीजींनी या सर्व कार्यकर्त्यांसोबत केला। आज नांदेडलाही 35 पदाधिकारी कार्यकर्ते मोदीजींना भेटणार आहे। साधारण या 5-6 दौरे जे बघितले महाराष्ट्राचे, या 5-6 दौऱ्यामध्ये 450च्या वर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोदीजींशी संवाद साधला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात, बूथ प्रमुखाला भेटतात, शक्ती केंद्र प्रमुखाला भेटतात। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात तेव्हा ते बाहेर आल्यावर हे सांगतात की आमच्या जीवनाचं सार्थक झालं, अशा भावना असतात। त्यामुळं खूप आनंदाची बाब आहे की आज मोदीजी नागपूरमध्ये 30 लोकांना भेटले आणि नांदेडमध्ये 35 लोकांना संवाद साधणार आहेत। आज युवा नमो संमेलन होत आहे, कशा पद्धतीचे संमेलन असेल आणि यामध्ये नड्डा यांचा दौरा रद्द झाल्याची महाराष्ट्रातलं जवळपास 60,000च्या वर युवक आणि विदर्भातनं 30,000, 1 लाख युवकांचं हे संमेलन आहे। नमो युवा संमेलन आहे। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अतिमहत्त्वाच्या दिल्लीमधील काही बैठकामुळं आज ते नमो युवा संमेलनाला येत नाही आहे, परंतु स्मृती इराणीजी ज्या आमच्या फायर ब्रँड नेत्या आहेत, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, तेजस्वी सूर्याजी, हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर या युवा संमेलनाला येत आहे। भाजपची पहिली 195 जणांची यादी जाहीर झाली राष्ट्रीय स्तरावरची। महाराष्ट्राचं चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल किंवा त्या बाबतीत काय? मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल। महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याकरता जातील, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे, भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल। अजित पवार गटाकडून 10 ते 12 आणि शिंदे गटाकडून 18 जागांचा दावा केला जातो। विदर्भात 2 जागा गडचिरोलीला मीच लढणार असं म्हणत आहेत। नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे, परंतु जेव्हा एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी हे तिघेही बसतील, आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल, त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल। आता मागणी करणे हा सर्वांचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या, ही सीट आम्हाला घ्या। शेवटी निवडून येणे हा महत्त्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी कराव्या लागेल, कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ। नवनीत राणा संमेलनात येणार आहे अशी माहिती आहे, त्यांचा पक्षप्रवेश आहे, जोरदार चर्चा। नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही। नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे। नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे, सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे। त्यामुळं मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे, सहयोगी म्हणून येतील। बच्चू कडूंनी आज असं म्हटलं आहे की आमची आता अशी मानसिकता झाली की भाजपमध्ये गेलं तर लवकर निवडून येते, काँग्रेसमध्ये काही राहील नाही। बच्चू कडूचं उत्तर आमचे प्रवक्ते येतील। पहिल्या यादीमध्ये गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं नाव नसल्यामुळं राजकीय चर्चा, तर्कवितर्क जे आहेत ते लढविले जात आहेत। गडकरींच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जातात। छोट्या बालकाला सुद्धा कळतं की महाराष्ट्राचं कुठलीच सीट जाहीर झाली नाही। महाराष्ट्राचं आमचं त्या ठिकाणी संपूर्ण जागा वाटपाचा जो निर्णय व्हायचे आहेत
आणि त्यामुळं सर्वच 48 जागेचा निर्णय होईल. काहीतरी राजकारणाकरता बोलायचं आणि पॉलिटिकल याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा असं काही नाही. आमचं 48 ही एकदा सीट वाटप झालं की मग उमेदवाराची घोषणा होईल. त्यामध्ये महाराष्ट्र एकाच वेळी होणार आहे. बावनकुळेजी, आपण संघटनेत काम करता, पंतप्रधानांनी येऊन सामान्य कार्यकर्त्यांना भेटतात. संघटनेच्या दृष्टिकोनातून आपण कसं पाहता, एक सामान्य कार्यकर्ता काय विचार करत असेल अशा इव्हेंट्स जेव्हा होतात? आत्ता बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो आहोत. आता कुणालाही विचारा, ते धन्य झालो म्हणतात. आणि त्यामुळं महाराष्ट्रातले या 6 दौऱ्यामध्ये 450च्या वर पदाधिकारी, बूथ प्रमुख, छोटे कार्यकर्ते, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते, पक्षाचा खूप दिवसापासून, आता आज आनंदराव ठवरेसारखे नेते जे पूर्ण आयुष्य 45 वर्ष त्यांनी पक्षात दिलं, ते सुद्धा मोदीजींना भेटले. त्यामुळे त्यांना असं वाटतं आमचं आयुष्य धन्य झालं आहे. सर, हिंदी में बताइए, मोदी जी आज नागपुर में आए, एयरपोर्ट में आपकी मुलाकात करेंगे? देखिए, मोदी जी जब जब आते हैं तब तब वो हमारे छोटे कार्यकर्ता के साथ मिलते हैं. हमारे बूथ के काम करने वाले, हमारे पंचायत समिति लेवल के, तहसील लेवल के, जिला लेवल के छोटे कार्यकर्ताओं से मिलते हैं. कुछ सामाजिक कार्यकर्ता से भी मिलते हैं, भजन मंडल के प्रमुख से भी मिलते हैं. तो जब वो मिलते हैं तो उनका जो जिस प्रकार से औरा है, जिस प्रकार से उनका वो मिलने आते हैं लोगों से, हमारे कार्यकर्ता से, तो एक कार्यकर्ता के मन में भावना होती है कि हम धन्य हो गए. आज जिस प्रकार से 30 पदाधिकारी मिले, 6 दौरे में 450 पदाधिकारी मिले, बूथ प्रमुख मिले, तो इसमें छोटे कार्यकर्ता जो काम करते हैं जमीन पर, बूथ पे काम करते हैं, उनको ऊर्जा आती है और वो बहुत जोरों से और काम करते हैं. और मोदी जी का विकसित भारत का संकल्प जो किया है उसको साथ देने के लिए जी जान से मेहनत करते हैं. यही कार्यकर्ता की भावना बाहर आने के बाद होती है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.